बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. स्वधर्मी आत्मा कोण आहे? स्वधर्मी आणि विधर्मी आत्म्यांचे आचरण, विनाशकारी आत्मा आणि ज्ञानी तू आत्म्यांची लक्षणे. परमशांती. बेहदचे बापूजी त्यांच्या विश्वकल्याणकारी विश्वसेवाधारी मुलांना अलौकिक पारलौकिक ज्ञान प्राप्त करून देत आहेत. बापूजी म्हणतात की बघा मुलांनो, स्वधर्मी आणि विधर्मी आत्मा कोण आहे, त्याची लक्षणे वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांचे चारित्र्य आणि आचरण काय असते ते आज आपण बघूया. भक्ती मार्गानुसार स्वधर्मी आत्म्यांचे पहिले लक्षण म्हणजे ते वसुदैव कुटुंबकम म्हणून जगतात. म्हणजेच संपूर्ण जगाला एक कुटुंब मानून सर्व जगाच्या कल्याणासाठी यज्ञ व हवन करणे. पूर्वीचे चांगले स्वधर्मी आत्मे भक्ती मार्गावर चालणारे होते. संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी ते कार्यरत होते. ते महान ब्रह्म ऋषी होते. त्यांना ब्रह्मचे ज्ञान होते. त्यांना ब्रह्मांडाच्या आदी मध्य अंतपर्यंत ज्ञान होते. केवळ ब्रह्मज्ञान नाही, अनंत कोटी ब्रह्मांडाचे ज्ञान होते. त्यांना ब्रह्म ऋषी म्हणतात. ते खूप लांबून येत असत. आकाशात जो 7 ताऱ्यांचा समूह दिसतो तेथून हे सप्त ऋषी येत असत. 7 ब्रह्म ऋषी. प्रत्येक मन्वंतरात 14 मन्वंतरात 14 वेगवेगळे 7 ऋषी येत असत. म्हणून ते ब्रह्म ऋषी ते ब्रह्मज्ञान देऊन विश्वकल्याणाचे कार्य करत असत. सदैव विश्वकल्याण करणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्यांच्यात एक अंशही नकारात्मकता नव्हती. ब्रह्म ऋषी इतके विद्वान होते की त्यांच्या एका विचारातही नकारात्मकता नव्हती. त्यांना ब्रह्म ऋषी म्हणत. जर एखाद्या ब्रह्मज्ञानीने कोणाबद्दलही थोडासा नकारात्मक विचार केला असेल तर त्याची ब्रह्मऋषी ही पदवी काढून घेण्यात येत असे आणि मग ते राजऋषी बनत. राजऋषी म्हणजे राजा. जसा तो राजा आहे आणि ऋषी देखील आहे, त्यामुळे त्याच्या राज्याच्या सुरक्षेसाठी उलटसुलट लढाई मारामारी देखील करावी लागत असे. जेव्हा तो आपल्या राज्याच्या कल्याणासाठी काम करत असे तर तो ऋषी एक तपस्वी राजऋषी असायचा. जसे विश्वामित्राचे वर्णन राजऋषी म्हणून केले गेलेले आहे, त्यांना ब्रह्मऋषी ही पदवी मिळालेली नाही. ब्रह्मऋषी हे अगस्त्य ऋषींसारखे मोठमोठे ऋषी होते. तसेच वसिष्ठ हे देखील ब्रह्मऋषी होते, जे श्रीरामांचे गुरु देखील होते. समग्र विश्व कल्याणाच्या इच्छेने पृथ्वीवरील लोकांना नेहमीच ज्ञान हे ब्रह्मऋषी देत असत. ते स्वतःसाठी कधीही जगले नाहीत. अशा ज्ञानाच्या वाटेवर मार्गक्रमण करत ब्रह्म ऋषींच्या ऋषी आचरण करतात. जे याच्या विरुद्ध आचरण करतात, स्वतःसाठी जगतात, खोटे बोलतात, इतरांशी खोटे बोलतात, त्यांची संपत्ती हिसकावून घेतात, ते चारित्र्यहीन, अनेक दुर्गुणांनी युक्त, तसेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यात गुरफटलेले असतात, ते मनुष्य विधर्मी आहेत. बापूजी पुढे सांगतात, धर्म म्हणजे धारणा. जे जीवनात धारण करण्यासारखे आहे, जे चांगले कार्य धारण करतात, जे चांगली प्रकृती स्वभाव संस्कारांना धारण करतात, ते स्वधर्मी आहेत. आणि विधर्मी म्हणजे स्वधर्मांच्या विरुद्ध धर्माचे आचरण करणारे, जसे की असुर महाअसुर असतात. असे आत्मे, मनुष्य आत्मे हे विधर्मी असतात. बापूजी पुढे म्हणतात, आजच्या तारखेला ज्ञानाच्या भाषेत स्वधर्मी विधर्मी आत्मा कोण आहे? तर ज्ञानी असलेले आत्मे, ज्यांना ब्रह्मज्ञान, महाब्रह्मज्ञान, महाब्रह्मज्ञान म्हणजेच महाब्रह्मांडाच्या आदी मध्य अंतपर्यंतचे ज्ञान आहे. परम महाब्रह्मांडाचे म्हणजेच युनिवर्स, तसेच ग्रेट युनिवर्स, ग्रेट ग्रेट युनिवर्स, मल्टिवर्स यांचे ज्ञान, पुढे बेहदच्या विश्वाचे ज्ञान आहे. त्यामुळे ते बेहदचे ज्ञानी आहेत. प्रत्येक क्षणी त्यांचे कर्तव्य काय आहे तर ते स्वतःसाठी जगणार नाहीत. बेहदच्या विश्वकल्याणासाठी बेहदचे योगी आत्मे सदैव आत्मस्वरूपात राहून कर्मयोगी स्थितीत कार्य करतात. बेहदचे ज्ञानी आत्माच ज्ञानमार्गातील स्वधर्मी आत्मे आहेत. आत्मस्वरूपात जगणे स्वधर्मी असते, म्हणजेच आत्मस्वरूपात स्थित होऊन कर्मयोगी बनणे. जसे
पहिले ऋषीमुनी जड व चेतनचे ज्ञान देत होते, त्याचप्रमाणे ज्ञानी माणसे मी आत्मा आहे आणि हे माझे शरीर हेच कर्म करण्याचे साधन आहे असे मानतात. स्थूल जगात मृत्यूलोकात अमरलोक मुळीच नाही. अमरलोक म्हणजेच परमधाम. तेथे आत्म्याची जी स्टेज बनते त्या स्टेजला धारण करणे त्याला स्वधर्मी म्हटले जाईल. ज्ञानी आत्मा आत्मस्वरूपात म्हणजेच पूर्णपणे निराकारी आत्मस्वरूपात राहून आणि बेहदच्या परमपित्याच्या स्मरणार्थ कर्म करतात. ते स्वधर्मी आहेत. परम शांती देणे, परम सुख देणे, लोकांना परम आनंदाची अनुभूती करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते स्वतः परम आनंदात असतात. परमधामच्या अमर लोकात आत्मस्वरूपातील स्टेजमध्ये राहून परत मृत्यू लोकात एक सामान्य माणूस म्हणून आत्मस्वरूपात असणे, परमशांतीचे व्हायब्रेशन्स लोकांपर्यंत पोहोचविणे, सगळ्यांकडे एकाच दृष्टिकोनातून पाहणे, करेगा सो पाएगा, आम्ही जसे केले तसेच आम्हाला मिळेल. स्वधर्मी आत्मा नेहमी कोणाचाही विचार करत नाही. परचिंतन पतन की जड आहे. परचिंतन म्हणजेच इतरांचा विचार करणे. जे जितके अधिक परचिंतन करतील तितकी त्यांची अधोगती होईल आणि त्यामुळे वायुमंडलावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. बेहदचा स्वधर्मी आत्मा बेहदचे कर्म करत असतात. बेहदच्या विश्वकल्याणासाठी ते तन मन धन वेळ संपर्क आणि प्रत्येक श्वासाचाही वापर करतात. ते बेहदच्या विश्वाचे मालक बनतात. ते बेहदचे स्वधर्मी आत्मे आहेत. येथे बेहदच्या तुलनेत विधर्मी आत्मे धर्माच्या विरुद्ध आचरण करत असतात. ते चांगली कर्मे करत नाहीत. जे अशी विपरीत कृत्ये करतात ते आत्मे विधर्मी असतात असे बापूजी म्हणतात. विधर्मी आणि स्वधर्मी आत्मे किती आहेत? स्वधर्मी आत्मे जवळजवळ काहीच नाही, म्हणजेच मूठभर आत्मे. पण मूठभर आत्मेही परमशांतीची व्हायब्रेशन्स पसरवून आत्मस्वरूपात राहून स्वतःचा धर्म स्वधर्म करतात. स्वतःचे काम कर्मयोगी स्थितीत करतात. कर्तव्य समजून सदैव ब्रह्म ऋषीप्रमाणे समस्त विश्व कल्याणार्थ काम करतात. म्हणून ते अत्यंत ज्ञानी अत्यंत ब्रह्म ऋषी आहेत. बापूजी पुढे म्हणतात, ते फक्त आत्मस्वरूपात राहून संकल्पाने स्वतःच्या धारणेतून मृत्यू लोकात राहून 5 तत्वांच्या शरीरात राहूनही आत्मस्वरूपात राहून परमधामच्या स्टेजमध्ये स्थित होऊन निराकारी स्टेज बनवून परमशांतीची व्हायब्रेशन्स पसरवत असतात. त्यांना प्रत्येक क्षणी आपल्या कर्तव्याचे स्मरण असते. हा त्यांचा एक संस्कार बनलेला असतो. मी विश्वकल्याणकारी आत्मा आहे. बेहदचा विश्वकल्याणकारी, बेहदचा विश्वसेवाधारी आहे. त्यांचा सदैव प्रत्येक संकल्प प्रत्येक श्वास विश्वकल्याणासाठी बेहदच्या विश्वकल्याणासाठी कार्य करत असतो. त्यामुळे त्यांचे बेहदचे भाग्य बनते. बापूजी पुढे म्हणतात, पहा, विधर्मी आत्मे विनाशकारी आत्मे विनाश करणार. विनाशाच्या वेळी लोक उद्विग्न दुःखी होऊन ओरडतात. 3रे महायुद्ध संपूर्ण जगात घडणार, कारण हे विधर्मी आत्मेच ते घडवून आणतील. विधर्मी आत्मे दुःखी होऊन धावत येतील. त्या सर्व आत्म्यांना मग बेहदच्या आत्म्यांनी आपला परम लाईट देऊन त्यांना मुक्ती जीवन मुक्ती द्यायला हवी. परम सुख आणि परम शांतीचा अनुभव देऊन मुक्ती जीवन मुक्ती देणे हे बेहदच्या आत्म्यांचे कर्तव्य आहे. येत्या पुढील काळात हे कर्तव्य त्यांना पार पडावे लागणार आहे. त्यासाठी तयारी करावी लागेल, कारण पुढचा काळ अतिशय नाजूक आहे. एकीकडे विधर्मी आत्मा विनाश करतील तर दुसरीकडे बेहदचे स्वधर्मी आत्मे बेहदच्या परमशांतीचे व्हायब्रेशन पसरवून जनतेला परमशांती देतील. हे त्यांचे कर्तव्य आहे. विधर्मी आत्मे जेवढे विधर्माचे काम करतील म्हणजेच विनाशाचे काम करतील, तितके स्वधर्मी आत्मे आपल्या आत्मस्वरूपात स्थित होऊन येथे परमधामातील पॉवर खाली उतरवून सर्वांना परमधामाच्या सुखाचा अनुभव देतील आणि तो आपल्या शक्तीने त्यांना मुक्ती जीवन मुक्ती देतील. हेच आगामी काळातील त्यांचे कर्तव्य असेल. परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर व कमेंट जरूर करावा.
बेहदची परमशांती.